महाराष्ट्रामध्ये तिखट म्हणजे स्पायसी जेवण खूप खाल्लं जातं. तर मग ह्याचा कोलन कॅन्सरशी काही संबंध आहे का? कोलन क्लिन्झिंगचं बऱ्याचदा आपण यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवर बघतो, पण ते सगळं इनफॅक्ट म्हणजे मार्केटिंग गिमिक आहे. याचा कोणताही सायंटिफिक एव्हिडन्स नाही आपल्याकडे. अल्कोहोलमुळे फक्त लिव्हर खराब होतं असं लोकांना वाटतं, पण याचा कोलन कॅन्सरशी काही संबंध? अल्कोहोल हे प्रूव्हन कार्सिनोजेन आहे. WHO जरी आपण गाईडलाईन्स बघितल्या तरी त्याच्यामध्ये त्यांनी हे क्लिअर कट मेन्शन केलं आहे की एखाद्या माणसाला जर कोलन कॅन्सर झाला आणि अनपेक्षितरित्या जर कमी वयात झाला तर त्यावेळेस आपल्याला शंका येते की कोलोरेक्टल कॅन्सर म्हणलं की सर्वांना हा 50 नंतर होणारा आजार वाटतो, पण मग सध्या तरुण पिढीमध्ये त्याचं किती प्रमाण आहे? 25 वर्षाचाच एक मुलगा ओपीडीमध्ये बघितला होता आणि तेव्हा त्याचं मग कोलोनोस्कोपीमध्ये रेक्टल कॅन्सर आहे असं आम्हाला समजलं.